नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबाद, ज्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातून वेरूळला जाण्यासाठी सिटी बस सुविधा उपलब्ध आहे. वेरूळ लेण्यांच्या अगदी जवळच श्री घृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंग अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच देशातील सर्वात सुरक्षित मानला जाणारा दौलताबादचा किल्लाही अगदी जवळच आहे. बीबी का मकबरा हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेला आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर सर्वात आधी आम्ही खुलताबादला पोहोचलो. खुलताबाद येथील श्री भद्रा मारुती देवस्थान फार प्रसिद्ध आहे. या देवस्थानतर्फे येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही आहे खुलताबाद येथील भक्त निवासामधील रूम. या रूमच्या गॅलरीमधून आपण श्री भद्रा मारुतीचे मंदिर अगदी सहजपणे पाहू शकतो. येथील रूमचे टॉयलेट आणि बाथरूम अगदी स्वच्छ आणि नीटनेटके आहेत. इथे रूमवर फ्रेश वगैरे होऊन आम्ही वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी गेलो. वेरूळ लेणी इथून अगदी जवळ असून तिथे जाण्यासाठी सिटी बसची सुविधा उपलब्ध आहे. वेरूळ येथे बौद्ध लेणी, जैन लेणी आणि हिंदू लेणी अशा 3 प्रकारची लेणी आपणास पाहावयास मिळतात. त्यातील लेणी क्रमांक 16 म्हणजेच कैलास मंदिर हे तर जगप्रसिद्ध आहे. याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आलेला आहे. येथील दगडावर अत्यंत बारकाईने नक्षीदार असे कोरीवकाम करण्यात आले आहे. कैलास मंदिर हे एका एकसंध आणि प्रचंड मोठ्या दगडापासून बनवण्यात आले आहे. एका मोठ्या डोंगराला कोरूनच हे मंदिर बनवण्यात आले आहे. याचे बांधकाम कळसापासून सुरू होऊन पायापर्यंत येऊन थांबते. अशा प्रकारे बनवलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. कैलास मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात एक मोठे शिवलिंग आहे. कैलास मंदिर हे जागतिक आश्चर्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. वेरूळ येथे आढळणारी 3 लेणी आपापल्या धर्माचा सांस्कृतिक वारसा जपताना आढळतात. दरवर्षी हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक या ठिकाणी भेट देतात. दरम्यानच्या काळामध्ये अनेक शासकांनी येथे आक्रमण करून येथील मूर्ती, शिल्पकला यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. यातूनही जो काही वारसा शिल्लक राहिलेला आहे तो वारसा जपण्याची आपणा सगळ्यांची जबाबदारी आहे. ही अप्रतिम लेणी बनवणाऱ्या कामगारांचं कौशल्य हे अतिशय उच्च दर्जाचं आहे. असे म्हणतात की ही लेणी बनवण्यासाठी तब्बल 10 पिढ्यांनी सतत काम केलं आहे. ही लेणी संपूर्ण तयार होण्यासाठी सुमारे 150 वर्षांचा कालावधी लागला असे तज्ज्ञ लोक सांगतात. खरंच कैलास मंदिराच्या सौंदर्याला तोडच नाही. जगात इतरत्र कुठेही आढळत नाही असे काम आपल्या देशात आढळते, याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटायला हवा. प्रत्येक माणसाने आणि विशेषतः भारतीयांनी तर आयुष्यात एकदा तरी ही लेणी जरूर पाहावीत. कैलास मंदिर ही 3 मजली इमारत आहे. कैलास मंदिराच्या डाव्या बाजूला अगदी शेजारीच ही 3 मजली लेणी आहेत. ही बौद्धकालीन लेणी आहेत. लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांसाठी शासनातर्फे प्रसाधनाच्या उत्तम सोयी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ही लेणी अजिंठ्याला असलेल्या लेण्यांसारखी दिसतात. छत्रपती संभाजीनगर येथून वेरूळला येण्यासाठी दर 20 मिनिटाला एक याप्रमाणे सिटी बस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आम्ही ज्यावेळी वेरूळला गेलो होतो त्याच्या अगोदरच्या रात्री इथे खूप प्रचंड पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे येथील धबधबे हे प्रवाहित झाले होते.
वेरूळची ही लेणी पाहण्यासाठी शासनामार्फत तिकीट दर आकारण्यात येतो. 15 वर्षाखालील मुलांना येथे मोफत प्रवेश आहे, तर प्रौढ माणसांना प्रत्येकी 40 रुपये इतका तिकीट दर आकारण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर मंगळवारी ही लेणी पर्यटकांसाठी बंद असतात. त्यामुळे लेणी पाहायला जात असताना ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. या लेण्यांपासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. श्री घृष्णेश्वर हे 12वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आम्ही दौलताबादला आलो. दौलताबादचा किल्ला हा भारतातील सर्वात सुरक्षित किल्ला असं मानला जातो. पर्यटनासाठी सुद्धा हा किल्ला फारच प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे युद्धामध्ये समोरासमोर युद्ध करून हा किल्ला कोणालाच आजपर्यंत जिंकता आलेला नाही. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच अनेक छोट्या मोठ्या तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत. पाण्याची प्लास्टिकची बाटली आणि इतर प्लास्टिकजन्य वस्तू किल्ल्यावर घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. इथे 20 रुपये इतकी प्रवेश फी आकारली जाते. या किल्ल्याला अनेक दरवाजे आहेत. या दरवाज्यांची रचना शत्रूला नेहमीच गोंधळात टाकते. मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोठी विहीर आहे. तिलाच सरस्वती विहीर असे म्हणतात. मुख्य रस्त्याने किल्ल्याकडे जात असताना एक 3 मजली मिनार आपल्याला दिसतो. त्याला चांद मिनार असे म्हणतात. किल्ल्याकडे जाताना डाव्या बाजूला एक प्रचंड मोठा तलाव आहे. त्याला हत्ती तलाव असे म्हणतात. या हत्ती तलावाच्या बाजूने पुढे गेल्यानंतर एक मंदिर लागते. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक प्रशस्त असे प्रांगण आपल्याला दृष्टीस पडते. यालाच भारत माता मंदिर असं म्हणतात. या मंदिरात भारत मातेची मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. या किल्ल्याच्या वाटेने बाले किल्ल्याकडे चालत असताना किल्ल्याचा आवाका आपल्याला लक्षात येतो. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी तोफांचा एक संग्रहच करून ठेवलेला आहे. या संग्रहाच्या समोरच एक सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. चांद मिनारला इथून आपण अगदी जवळून पाहू शकतो. ही या किल्ल्यावरील प्रसिद्ध अशी मेंढा तोफ आहे. मेंढ्याच्या आकाराचं तोंड असल्यामुळे हिला मेंढा तोफ असे म्हणतात. या तोफेची लांबी 5.3 मीटर इतकी आहे, तर वजन 13 ते 14 टन इतके आहे. ही भारतातील 3ऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी तोफ आहे. या किल्ल्याच्या सभोवताली खोल असा खंदक खोदण्यात आलेला आहे आणि मुख्य किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एका अरुंद लाकडी पुलावरून आपल्याला जावे लागते. संकट समयी हा लाकडी पूल काढून घेण्याची सोय उपलब्ध होती. या किल्ल्याच्या परिसरात मात्र आम्हाला खारुताई फार प्रचंड प्रमाणात दिसल्या.
अत्यंत निर्भीड होऊन त्या माणसांच्या जवळ येतात, माणसांकडून खाऊ घेतात आणि निघून जातात. हा येथील मुख्य बालेकिल्ला आहे. हा किल्ल्याच्या सर्वात वरचा आणि सुरक्षित भाग आहे. या बालेकिल्ल्यातच राजा आणि राजपरिवार राहत असे. दौलताबादचा किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही सिटी बस पकडली आणि औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बीबी का मकबरा येथे येऊन पोहोचलो. बीबी का मकबरा हा आग्र्यातील ताजमहालाची एक छोटी प्रतिकृती आहे. म्हणूनच याला मिनी ताजमहाल असेही म्हणतात. औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईसाठी या मकबऱ्याची निर्मिती केली. यातील बरेचसे काम हे संगमरवरामध्ये करण्यात आलेले आहे. मकबऱ्याच्या समोरच ताजमहालाप्रमाणे सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. या बगीच्याला पाण्याच्या कारंज्यांची जोड देण्यात आली आहे. या सर्व कारणामुळे मकबऱ्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसते. फार मोठ्या संख्येने पर्यटक या वास्तूला भेट देतात. इथे प्रवेश फी ही 25 रुपये इतकी आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 9:30 पर्यंत आपण या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि हा आहे मुख्य मकबरा. तर हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा.